हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री झाल्याचा प्रकार पुण्यातून समोर येतोय। पुण्यातून ही बातमी समोर येते, ज्यामध्ये पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून जवळपास 13 ते 14 किलो गांजा जप्त केला आहे। पोलिसांना या घटनेची माहिती आधीच मिळाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी योग्य तो सापळा रचून या दोन्हीही आरोपींना अडवलं आणि त्यांच्याकडून चौकशी करायला सुरुवात केली आणि त्यानंतर तपासणी दरम्यान पोलिसांना एक पिशवी आढळली आणि त्या पिशवीमध्ये हळदीची पाकिटं होती। या पाकिटांमध्ये गांजा लपवल्याचं पोलिसांना तपासामध्ये उघड झालंय। पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय, यांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून आता अधिक चौकशी देखील केली जाते। अंमली पदार्थांची साठवून ठेवल्याची कबुली या दोन्ही आरोपींनी केलेली आहे। त्यांच्याकडून 13 ते 14 किलो गांजा जप्त केलाय। हळदीच्या पाकिटांमधून ही गांजा विक्री केली जात होती। पोलिसांना संशय येतात, पोलिसांनी या दोन्ही आरोपींना आता ताब्यात घेतलंय आणि आता त्यांच्याकडून अधिकची तपासणी आणि अधिकची चौकशी देखील सुरू आहे। खरं तर या प्रकरणी आता गुन्हा दाखल करून पोलिसांनी या रॅकेट मागचा शोध घेण्याचा प्रयत्न देखील सुरू केला।